वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा काही नवीन प्रश्न पाहणार आहोत। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे पेपर 1 व पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे। पूर्वीच्या परीक्षेत सुद्धा हे प्रश्न विचारले गेलेले प्रश्न आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही अध्याय वाईज प्रश्न तुमच्यासाठी जे आहे ते आणत आहोत। म्हणजे प्रत्येक अध्यायानुसार आम्ही तुमच्यासाठी प्रश्न आणण्याचा प्रयत्न येथे करत आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे। तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मित्रांनो जॉइन करू शकतात। तर चला व्हिडिओ सुरू करूया। प्लीज व्हिडिओला लाईक करा। इथे प्रश्न क्रमांक 1 आता विचारलेला आहे की विकासातील बदल डॅश 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 असतात। हे बघा मित्रांनो, येथे 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। परिवर्तनीय, कायमस्वरूपीचा, सुधारात्मक किंवा विकासात्मक। तर हे बघा मित्रांनो, येथे जे आपला योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे विकासातील बदल हा सुधारात्मक असतो। म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। ओके, परिवर्तनीय नसतो, विकासात्मक सुद्धा नसतो, कायमस्वरूपीचा सुद्धा नसतो, विकासातील बदल हे सुधारात्मक असतो। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 इथे पाहूया। प्रत्येक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न हा क्वालिटी प्रश्न असणार आहे। म्हणजे जवळपास मी तुम्हाला दररोज सांगतो की 100च्या वर प्रश्न आम्ही अभ्यासतो, स्वतः आम्ही अभ्यासतो आणि त्यातले सिलेक्टेड काही 20 क्वेश्चन म्हणजे जे सिलेक्टेड 20 क्वेश्चन असतात ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दररोज आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर पाहूया प्रश्न क्रमांक 2, विकसनशील बदल हा डॅश डॅश असतो। हे बघा मित्रांनो, येथे विचारलेला आहे की विकसनशील बदल हा डॅश डॅश असतो। वरील प्रश्नात आणि या प्रश्नात फरक आहे, तुम्ही पाहून घ्या ते, ठीक आहे। संक्रमणात्मक, धनात्मक, विकासात्मक किंवा वरील तिन्ही। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे विकसनशील बदल हा धनात्मक असतो। म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर ठरणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, येथे प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की संशोधनाचा अर्थ लावला की तिचे डॅश 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 रूपांतर होते। हे बघा, संशोधनाचा अर्थ लावला की तिचे रूपांतर कशात होते, असा हा प्रश्न विचारलेला आहे। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो। परिचितात, अवबोधात, उद्दीपकत्वात किंवा अर्थयुक्त संवेदनात। तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अवधानाचा अर्थ लावला की तिचे रूपांतर जे आहे ते अवबोधात होते। म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की अशाब्दिक कसोट्या डॅश 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 नावाने ओळखल्या जातात। हे बघा, जे अशाब्दिक कसोट्या असतात ते कोणत्या नावाने ओळखल्या जातात हे येथे आपल्याला उत्तर द्यायचे आहे। 4 पर्याय मित्रांनो आपल्या समोर इथे उभे दिलेले आहे की पाटी पेन्सिल कसोटी, पेपर पेन्सिल कसोटी, कृतीयुक्त कसोटी किंवा नैसर्गिक कल कसोटी। तर हे बघा मित्रांनो, येथे तुम्ही लक्षात ठेवा पेपर पेन्सिल कसोटी हे जे असते ते अशाब्दिक कसोट्या या नावाने ओळखल्या जातात। पेपर पेन्सिल हे 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की थर्स्टन यांनी डॅश डॅश सिद्धांत मांडला। हे बघा मित्रांनो, अतिशय IMP हा प्रश्न असणार आहे की थर्स्टन यांनी कोणता सिद्धांत किंवा कोणती उपपत्ती मांडली। तर मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहे। अनेक घटक, द्विघटक, शक्तिवादी उपपत्ती किंवा सहहेतुक ध्येयनिष्ठ उपपत्ती। तर हे बघा मित्रांनो, थर्स्टन यांनी जी उपपत्ती मांडलेली आहे ती असणार आहे अनेक घटक। अनेक घटक उपपत्ती म्हणजे थर्स्टन, हे तुम्ही लक्षात ठेवा। पाहूया प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 येथे दिलेला आहे की अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे स्वतः निरीक्षण करण्याच्या पद्धतीस डॅश 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 म्हणतात। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। आत्मनिरीक्षण, बाह्य निरीक्षण, वर्णनात्मक किंवा निरीक्षणात्मक। तर हे बघा मित्रांनो, जेव्हा अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे स्वतः निरीक्षण केले जातात त्यास आत्मनिरीक्षण असे म्हणतात। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की निरीक्षण पद्धतीचे जनक
यांना म्हणतात? हे बघा मित्रांनो, येथे आपल्याला निरीक्षण पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात हे ते आपल्याला ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहे. कुंट, ॲक्च्युली हे वुंट असणार आहे, ते कुंट होऊन जातो है ना. मॅकडुगल, वॉटसन जीबी किंवा वुडवर्थ. तर हे बघा मित्रांनो, निरीक्षण पद्धतीचे जे जनक असणार आहेत ते असणार आहे व्यवहारवादी वॉटसन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 व्यवहारवादी म्हणजेच वर्तनवादी जे.बी. वॉटसन हे सुद्धा जे आहे ते निरीक्षण पद्धतीचे जनक असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की काही व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश पद्धती वापरली जाते. अतिशय IMP हा प्रश्न आहे आणि ही व्याख्या सुद्धा आहे की काही व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश पद्धती वापरली जाते. 4 पर्याय मित्रांनो आपल्याला इथे दिलेले आहे. प्रायोगिक पद्धती, निरीक्षण पद्धती, सर्वेक्षण पद्धती किंवा जीवन वृत्तांत पद्धती. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे जीवन वृत्तांत पद्धती. कारण काही व्यक्तीच्या वर्तनाचा जेव्हा सखोल अभ्यास केला जातो किंवा व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो त्या ठिकाणी जीवन वृत्तांत पद्धती ही वापरली जाते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो येथे विचारलेला आहे की मानसिक वयाचा शोध डॅश डॅश यांनी लावला. अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे. मोस्ट IMP हा क्वेश्चन असणार आहे की मानसिक वयाचा शोध यांनी लावला. विल्यम वुंट नाही तुम्हाला माहीत आहे किंवा थॉर्नडाईक सुद्धा नाही हे तुम्हाला माहीत आहे. टर्मन आणि बीने हे दोघी लक्षात ठेवा. यातले जे योग्य उत्तर असणार आहे ते मानसिक वयाचा शोध लावणारे जे आहे ते बीने असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल मित्रांनो आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की हे बघा प्रश्न दिलेला आहे, एखाद्या परिस्थितीच्या अध्ययनाच्या दुसऱ्या परिस्थितीत अध्ययनावर जेव्हा प्रतिकूल परिणाम होतो तेव्हा एखाद्या परिस्थितीच्या अध्ययनाच्या दुसऱ्या परिस्थितीत अध्ययनावर जेव्हा प्रतिकूल परिणाम होतो तेव्हा डॅश डॅश डॅश. 4 पर्याय दिलेले आहेत. धन संक्रमण, ऋण संक्रमण, धन ऋण संक्रमण किंवा शून्य संक्रमण. तर हे बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच धन संक्रमण होत असतो. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 11. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 11. मित्रांनो इथे विचारलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे, गत अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे काय? हे बघा प्रश्न असा विचारलेला आहे की गत अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे काय? 4 पर्याय दिलेले आहे. स्मरण असतो, विस्मरण असतो, अवधान असतो किंवा प्रतिमा असतो. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, गत अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजेच स्मरण. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 12. प्रश्न 12 येथे विचारलेला आहे की एखाद्या वस्तूकडे अथवा विषयाकडे वळलेला मनाचा ओघ म्हणजे सिंपल हा क्वेश्चन असणार आहे की एखाद्या वस्तूकडे किंवा विषयाकडे वळलेला मनाचा ओघ म्हणजेच काय असणार आहे? स्मरण, विस्मरण, अवधान किंवा प्रतिमा. तर हे बघा मित्रांनो हे जे असते ते अवधान असते, कारण आपलं लक्ष जे आहे त्या ठिकाणी गळून जातो म्हणजे अवधान असते. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की प्रेरणा म्हणजे काय? सिंपलचा क्वेश्चन असा विचारलेला आहे. असेच प्रश्न TETच्या परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. यातले बहुतेक प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. विचारलेला आहे की प्रेरणा म्हणजे काय? 4 पर्याय दिलेले आहे. विस्मरण, चालनास्फूर्ती, प्रेरणा किंवा वरीलपैकी 3. तर हे बघा मित्रांनो प्रेरणा म्हणजे काय तर स्फूर्ती आणि चालना म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे विचारलेला आहे की गरजांचे व प्रेरणांचे वर्गीकरण यांनी केले. हे बघा गरजांचे व प्रेरणांचे वर्गीकरण यांनी केले. 2 शब्द तुम्ही येथे लक्षात ठेवा, गरजा आणि प्रेरणा. गरजा आणि प्रेरणा हे 2 शब्द तुम्ही फक्त लक्षात ठेवा. यांचे वर्गीकरण कोणी केले? डॉक्टर ब्लूम, आसुबेल,
फ्रेंड किंवा अब्राहम मस्लो। हे बघा मित्रांनो, जेव्हा गरजा आणि प्रेरणा हे सोबत दिसणार तेव्हा तुम्हाला अब्राहम मस्लो हे उत्तर पाहावं लागेल। म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला मित्रांनो येथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 येथे विचारलेला आहे आणि खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे। विचारलेला आहे की I=G + S1 S2 S3 सूत्राचे जनक। हे लक्षात ठेवा, S1 S2 S3 जसं आमच्या ट्रेनचे डबे असतात ना तशाच प्रकारे हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा। S1 S2 S3 सूत्राचे जनक डॅश डॅश आहेत स्पियरमॅन, थर्स्टन, थॉर्नडाईक किंवा गिलफर्ड। तर हे बघा मित्रांनो, हे जे सूत्राचे जनक आहे S1 S2 S3 स्पियरमॅन म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया 16वा प्रश्न। विचारलेला आहे की डॉक्टर ऑर्नेस्ट यांनी डॅश डॅश आणि डॅश डॅट यांच्या संदर्भात संशोधन केले। तर हे बघा, डॉक्टर एर्नस्ट यांनी कशाच्या संदर्भात संशोधन केले? 4 पर्याय दिलेले आहे, बुद्धी व विकास, वय व विकास, वाढ व विकास किंवा वरीलपैकी तिन्ही। तर हे बघा मित्रांनो, डॉक्टर ऑर्नेस्ट यांनी वाढ व विकास, डॉक्टर ऑर्नेस्ट यांनी वाढ व विकास यांच्या संदर्भात आपले संशोधन केले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 17 पाहूया। प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की एखाद्या विचार, भावना, आवेग, अबोध पातळीवर खालून दाबून ठेवण्याच्या अहमाचा प्रयत्न म्हणजे। प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या। एखादा विचार, भावना म्हणजेच फिलिंग्स, इमोशन्स किंवा इमोशन्स, आवेग, अबोध पातळीवर खालू दाबून ठेवण्याच्या अहमाचा प्रयत्न म्हणजे जेव्हा आपले इमोशन्स आपण दाबून ठेवतो, आपली भावना आपण दाबून ठेवतो किंवा कोणतीही गोष्टी आपण दाबून ठेवतो, त्या ठिकाणी काय होतो? निरोधन, दमन, प्रेक्षेपण किंवा विस्थापन। तर हे बघा मित्रांनो, अशा ठिकाणी जे असतात ते दमन असते, म्हणजे याला आपण काय म्हणतो? दमन असे म्हणतो। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 18। प्रश्न क्रमांक 18 येथे दिलेला आहे की स्वतःच्या वर्तनाचे खोटे समर्थन म्हणजे। हे बघा मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या वेळी स्वतःचे वर्तनाचे खोटे समर्थन करतो, म्हणजे आपण आपल्या वर्तनाचे खोटे समर्थन करतो, त्यावेळी कोणता उदाहरण येथे मिळणार आहे? हे बघा मित्रांनो, बौद्धिकीकरण, परागमन, मिथ्या समर्थन किंवा प्रेक्षेपण। तर कशावेळी स्वतःच्या वर्तनाचे म्हणजेच बिहेवियर खोटे समर्थन जेव्हा आपण करतो त्याला मिथ्या समर्थन असे आपण म्हणतो। समर्थन तुम्ही हे लक्षात ठेवा, समर्थन हे तुम्ही लक्षात ठेवा। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19। आता मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की मिथ्या समर्थनाशी संबंधित अशी आणखी एक संरक्षण यंत्रणा म्हणजे डॅश डॅश होय। हे प्रश्न दिलेला आहे। आता मिथ्या समर्थनाशी संबंधित आणखी एक संरक्षण यंत्रणा कोणती आहे ते आपल्याला इथे पाहायची आहे। मिथ्या समर्थन हे तर नसणार, परागमन, प्रतिपक्ष भावना किंवा बौद्धिकीकरण। तर हे बघा मित्रांनो, मिथ्या समर्थनाशी संबंधित अशी आणखी एक संरक्षण यंत्रणा म्हणजे बौद्धिकीकरण होय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20। प्रश्न क्रमांक 20 येथे विचारलेला आहे मित्रांनो की एका ठिकाणी व्यक्त झालेली भावना, प्रेरणा दुसऱ्या ठिकाणी किंवा नको तेथे व्यक्त केली जाते, यालाच डॅश डॅश म्हणतात। हे बघा, प्रश्न पुन्हा एकदा वाचून घ्या, शेवटचा हा प्रश्न आहे। एके ठिकाणी व्यक्त झालेली भावना, प्रेरणा दुसऱ्या ठिकाणी किंवा नको तेथे व्यक्त केली जाते, यालाच म्हणतात। तर मित्रांनो, 4 पर्याय दिलेले आहे, परागमन म्हणतात, प्रेक्षेपण म्हणतात, निरोध म्हणतात किंवा विस्थापन म्हणतात। तर हे बघा मित्रांनो, याला आपण विस्थापन असे म्हणू किंवा ज्या ठिकाणी आपल्याला हे भावना, ही प्रेरणा व्यक्त न करायची असते तिथे आपण सुद्धा ही भावना किंवा प्रेरणा व्यक्त करतो, त्या ठिकाणी आपण विस्थापन करत असतो। तर मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट 20 क्वेश्चन आपण पाहिले आज परीक्षेच्या दृष्टीने, पेपर 1 व पेपर 2 साठी। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन टॉप 20 क्वेश्चन सोबत उद्या। गुड बाय।